सोलापूरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होऊ घातला आणि त्याच्या प्रमुख पाहुण्या होत्या भानू अत्रे. आणि त्यांच्यासाठी आणि तिथल्या डिग्निटरीसाठी शाल बनवायची मला ऑर्डर मिळाली. त्या मंचावरूनच त्याच्याविषयी म्हणजे त्या पूर्ण कार्यक्रमात ती शाल बघतच होत्या आणि त्या मला सारखं म्हणत होत्या की नाही, हे तू स्वतःतलं काहीतरी आहे ते ओळख आणि हे तू डिझायनर म्हणून प्रोफेशन केलं पाहिजे. मी म्हटलं मी काहीच शिकलेलो नाहीये, मला काय कळणार. ते म्हटले तू शिकलेला नाहीयेस, त्याच्यामुळेच हे काठ पदर आणि हे ठराविक नक्षी हे सोडून तू हा काहीतरी विचार केलेला मला दिसतोय. जेव्हा संधी असेल तुम्हाला तर त्यावेळेस मूळ स्वरूपात धोतर नेसलं गेलं पाहिजे. हे आपल्या वातावरणाशी सुसंगत आहे आणि विशेष म्हणजे ह्याच्यात जी ग्रेस आहे, जी भारतीय पुरुषांच्या फिजिकला सगळ्यात जास्त सूट होणारी आहे. पैठणीबाबतच बोलायचं झालं तर जुनी पैठणी, पारंपरिक पैठणी आणि नवी पैठणीमध्ये काय साम्य किंवा काय भेद आहेत असा विचार न करता ह्या दोन्ही वेगळ्याच गोष्टी आहेत हे आपण मान्य केलं पाहिजे. पाश्चात्य लोक आपल्या साड्या किंवा वस्त्रांचा काही भाग घेतात किंवा छोटंसं इन्स्टॉलेशन काहीतरी घेतात आणि ते त्यांच्या भिंतींवर लावतात, घरांमध्ये ठेवतात. आपली लक्झरी अशी आहे की ते आपण अंगावर नेसतो. आपल्याला ते भिंतीवर लावावं असं वाटत नाही, कारण आपल्याला रोजच्या जगण्याचा भाग होतो. नमस्कार. आज आपल्यासोबत गप्पा मारायला वस्त्र रचनाकार आणि वस्त्र कथा या पुस्तकाचे लेखक विनय नारकर आहेत. विनयजी, खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सोलापूरहून खास वेळ काढून अनेकदा भेट होतीये की नाही असं वाटलं, पण प्रत्यक्षात मी अनेक वर्षांनी त्यांना गेल्या महिन्यामध्ये भेटले आणि त्यानंतर त्यांचं पुस्तक वाचल्यानंतर मला असं वाटलं की खूप गप्पा मारायच्या आहेत. त्यामुळे मी भरपूर वेळ घेत नाही आता प्रस्तावनेत आणि थेट सुरुवात करते. तुम्ही कॉर्पोरेट लॉयर होता. याआधी पण तुमच्या अनेक मुलाखती झाली आहेत. पण कॉर्पोरेट लॉयर ते वस्त्ररचनाकार हा जो करिअरचा शिफ्ट केलात, विशेषतः पॅन्डेमिक नंतर आपण बघितलं की लोकांनी आपली पॅशन फॉलो करणं, नोकऱ्या, कॉर्पोरेट नोकऱ्या सोडून वेगळं काही करणं, याची खूप चर्चा झाली. पण तुम्ही त्या आधीच्या काळात हे सगळं केलात, तर ते किती आव्हानात्मक होतं की सहज सोपं होतं? आणि तुमचं बालपण नेमकं कसं गेलं, ज्याच्यातून तुम्ही आज वस्त्ररचनाकार बनलात? या दोन्ही प्रश्नांची मला एकत्रित उत्तरं दिलीत तर आवडेल ऐकायला. होय. बालपण म्हणाल तर जसं सामान्य मध्यमवर्गीय मराठी घरांमध्ये असतं तसंच होतं. पण आई प्राथमिक शिक्षिका होती, मुख्याध्यापिका होती आणि वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते. पण वडिलांना कलेची आवड होती. हं, ते चांगले सिनेमे दाखवायला आम्हाला घेऊन जायचे. कुठल्याही सोलापूरमध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम असलं, पुस्तक प्रदर्शन असलं, अगदी रोपांचं प्रदर्शन असलं, कुठलेही चुकवायचे नाहीत. आम्हाला ते सायकलवर घेऊन जायचे. ओके. आणि काही चांगले सिनेमे त्यावेळेस मॉर्निंगला लागायचे, जुने सिनेमे. तर शाळा बुडवून अक्षरशः आम्हाला ते सिनेमांना घेऊन जायचे. त्याच्यामुळं हे काहीतरी गंभीर आहे, कला किंवा ह्या सगळ्या गोष्टी, असंच सगळं वातावरण आमच्या मनात तयार झालेलं होतं. पण तरीही एक मध्यमवर्गीयपणा असतो, त्याच्यामुळे एक रचनाकार किंवा डिझायनर म्हणून करिअर करायचं हे काही त्यावेळेस डोक्यात आलं नाही. हं. शिरस्त्याप्रमाणे जे काही करिअरचे ऑप्शन्स असतात त्याप्रमाणे निवडलं गेलं. कदाचित पण म्हणजे तुमचं शिक्षण वस्त्ररचनेच्या संदर्भात झालेलं आहे. नाही, नाही. तेच म्हणायचं. अगदी सामान्यपणे जसं शिक्षण होतं तसं 12वी नंतर कॉमर्स ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर लॉला ऍडमिशन घेतली आणि मग मास्टर्स केलं नॅशनल लॉ स्कूल बँगलोरमधून आणि मुंबईमध्ये चांगल्या लॉ फर्ममध्ये नोकरीला होतो. नरिमन पॉइंटला आमचं ऑफिस होतं आणि ते उत्तम चाललेलं होतं. पण ती टेक्सटाईलची एक आवड होती आणि आम्ही कुठेतरी फिरायला जाताना, मी आणि श्रुताली फिरायला जाताना आम्ही अशा ठिकाणी जायचो की जिथे वस्त्रांसंबंधी काहीतरी पाहायला मिळेल. हातमाग तरी असतील, त्याची पेठ तरी असेल, काहीतरी असेल. अशा ठिकाणी फिरायला जायचो भारतात, वेगवेगळ्या ठिकाणी. त्यावेळेस काहीतरी ते बघून काहीतरी असं वाटायचं की नाही, आपल्याला हे खूप आवडतंय. इथपर्यंतच जाणीव होती. मग असंच बँगलोरला एकदा फिरायला गेलेलं असताना तिथे वस्त्राभरणं म्हणून त्यांचं एक खूप सुंदर हातमाग वस्त्रांचं प्रदर्शन असतं वार्षिक.
चित्रकला परिषदेत. तिथे आम्ही दोघे गेलेलो असताना मात्र जे एका वेळेस भारतातले सगळे साड्यांचे प्रकार बघायला मिळाले, त्याच्याहून आम्ही दोघेही भारावून गेलो. आणि खरेदी तर केलीच, पण तिथून काहीतरी चालना मिळाली की नाही रे, आपल्याला काहीतरी सुचतंय आणि आपल्याला तरी या साडीमध्ये असं काहीतरी सांगावं असं वाटतंय, असा एक भाव निर्माण होत होता. आणि मुंबईला होतो अर्थात आम्ही, आणि मग सोलापूरला हातमाग विणकर आहेत, पण तसा कधी संबंध आला नाही. कारण सोलापूरच्या त्या भागाचा संबंध म्हणजे पूर्व भागात विणकर असतात सोलापुरात. आता फार कमी झालेत, पण तसा पूर्व भागाचा आणि बाकीच्या सोलापूरचा तसा संबंध रोजचा येत नाही. ते थोडं वेगळं आयुष्य असल्यासारखं वाटत राहत. मग आम्ही सोलापूरला जाऊन काही विणकरांना भेटलो, जरा शोध घेतला आणि त्यांना विचारलं की तुम्ही साडी बनवाल का, अशी अशी साडी बनवायची आहे आम्हाला. ते म्हटले नाही, असं एखाद दुसरी साडी नाही बनवता येत. मग मी मात्र माझा आग्रह कायम ठेवला, सतत त्यांच्या संपर्कात राहून त्यांना विचारत राहिलो. मग त्यांनाही वाटले की अरे हे इतकं विचारतात, आपण एखाद दुसरी साडी बनवून द्यावी. मग त्यांनी आमच्यासाठी तसे एक दोन साड्या पाहिजे त्या रंगामध्ये रंगवल्या. मी सांगितलं तसं त्यांनी ते डिझाईन केलं आणि आवडली आम्हाला ती साडी खूप. आणि ती साडी श्रुतालीने नेसल्यानंतर खूप लोकांना आवडली ती, त्यांच्या ओळखीमध्ये, नातेवाईकांना. ते म्हणले आमच्यासाठी पण साडी बनव. हळूहळू त्यांच्यासाठी साडी बनवायला घेतली आणि हळू अशा ऑर्डर्स वाढत गेल्या. मग विकेंड्सना येऊन आम्ही ह्या ऑर्डर्स करणे, ह्या गोष्टी करत होतो. त्या दरम्यान एक सोलापूरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होऊ घातला आणि त्याच्या प्रमुख पाहुण्या होत्या भानू अथई, ऑस्कर अवॉर्ड विनिंग कॉस्ट्युम डिझायनर, लेजेंडरी. आणि त्या येत आहेत म्हटल्यानंतर आम्ही फार एक्साइटमेंट होती. आणि त्यांच्यासाठी आणि तिथल्या डिग्निटरीसाठी शाल बनवायची मला ऑर्डर मिळाली. मी काठांना फिल्म जशी असायची आधीची, तर तशी फिल्म दिसणारी अशी काळी शाल बनवली, विणून घेतली हातमागावर. आणि ती त्यांना जेव्हा सादर केली गेली, त्यांना फार आवडली. त्या मंचावरूनच त्याच्याविषयी म्हणजे त्या पूर्ण कार्यक्रमात ती शाल बघतच होत्या. त्यांना ती इतकी आणि कार्यक्रम झाल्या झाल्या त्यांनी तिथल्या ऑर्गनायझरना विचारलं की ही कुठून घेतली तुम्ही शाल किंवा काय. तर त्यांनी माझी ओळख करून दिली आणि त्या म्हटल्या मला फार आवडलं, हे हातमागावर अशा प्रकारचं काम मी पाहिलेलं नाहीये आणि तुझं बाकीचं कलेक्शन मला बघायला आवडेल. मी म्हटलं माझं कलेक्शन वगैरे असं काही नाहीये, असं काही ऑर्डर्स केलेल्या आहेत तेवढंच. ते म्हटले नाही, मला संध्याकाळी वेळ आहे, तर तू सगळ्या ह्या ज्या ऑर्डर्स केलेल्या आहेत, ज्या ज्या लोकांकडे आहेत, त्या तेवढ्या घेऊन मला संध्याकाळी दाखवायला माझ्या हॉटेल रूमवर घेऊन ये. त्या विचारतायत म्हटलं, ते गंभीरपणे घेणं हे म्हणजे भागच होतं. आणि मग तसं मी श्रुतालीनी त्या सगळ्या साड्या गोळ्या केल्या आणि संध्याकाळी त्यांना भेटायला गेलो. त्या खूप खुश झाल्या. त्या सगळे साड्या, त्याचे रंग, त्याचे डिझाईन्स, पोत सगळं बघून त्या म्हटल्या नाही, हे काहीतरी आहे डिझायनिंगचं तुझं अंग, आणि मला यातल्या काही ऑर्डर्स तुला द्यायला आवडते. अरे वा. म्हणजे फारच आश्चर्य वाटलं आम्हाला. आणि पण त्यांनी चांगली मोठी ऑर्डर दिली. त्या म्हटलं ही पूर्ण झाल्यानंतर मला कुरिअर नाही करायची, स्वतः तुम्ही दोघांनी घेऊन यायचं माझ्या स्टुडिओला, पेडर रोडला. म्हटलं केवढी मोठी संधी आहे, स्वतःहून या बोलवतायत. आणि मग तसं 3-4 महिन्यात ही ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर आम्ही दोघे त्यांची वेळ घेऊन गेलो. त्या आधीपासून येऊन बसलेल्या होत्या स्टुडिओमध्ये. त्यांनी सगळं पहिल्यांदा आल्या आल्या पेमेंट केलं, बाकी काही बोलायच्या आधी. आणि मग गप्पा मारत बसलो, तर त्यांनी खूप त्यांचा प्रवास सगळा उलगडून सांगितला, खूप विस्ताराने सांगितलं. त्यांची अवॉर्ड्स दाखवली, त्यांचे आर्टवर्क दाखवले, त्यांनी केलेले कॅलेंडर्स दाखवले, त्यांचं पुस्तक येऊ घातलं होतं, त्याचं मॅन्युस्क्रिप्ट दाखवलं. अशा खूप छान गप्पा झाल्या. आणि त्या मला सारखं म्हणत होते की नाही, हे तू स्वतःतलं काहीतरी आहे ते ओळख आणि हे तू डिझायनर म्हणून प्रोफेशन केलं पाहिजे. मी म्हटलं मी काहीच शिकलेलो नाहीये, मला काय करणार. ते म्हटले तू शिकलेला नाहीयेस, त्याच्यामुळेच हे काठ पदर आणि हे ठराविक नक्षी हे सोडून तू हा काहीतरी विचार केलेला मला दिसतोय. म्हणूनच मी म्हणते की शिकला असतास तर कदाचित या चौकटीतनं बाहेर इतक्या सहज पडणं अवघड झालं असतं. म्हणून त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. मग मी म्हटलं की आता एवढं म्हणतायत तर आपण एक चान्स घेऊया. तर एक कलेक्शन बनवायला घेतलं साहेब, काम चालू असतानाच. आणि ते कलेक्शन बनवून सोलापुरात एक बुटीक सुरू केलं. ही साधारण किती सालची गोष्ट? ही साधारण 2010ची. ओके.
हा, मग पण ते बुटीक काही असं रेग्युलर आम्ही चालवायला दिलं, म्हणजे हे होतं की ठेवले होते कोणीतरी माणसं वगैरे असं, आणि मला ते रेग्युलर जमत नव्हतं. पण त्याला तसा काही फारसा प्रतिसाद नव्हता, हम्म. आणि मला समजत नव्हतं की काय करावं काय नाही, पण तसंच चालू ठेवलं आम्ही काम हळूहळू. मग त्यानंतर काही जणांनी, मुंबईहून काही लोक आली होती, ओ- ओळखीची अशी, किंवा आणखी दुसऱ्या कोणाच्या तरी ओळखीचे ते आले होते लोक, त्यांनी सांगितलं की हे मुंबईमध्ये विकल्या जाण्यासारखं कलेक्शन, हे सोलापूरमध्ये हे विकण्याचे प्रयत्न करणं चुकीचं होईल. हा. मग मी म्हटलं मुंबईत कुठं विकायचं, मला काही कल्पना नाही आहे, आणि कसं करणार आपण हे सगळं. त्यांनी एक आर्ट गॅलरीचं नाव सांगितलं. ते क्राफ्ट आणि आर्ट दोन्ही गोष्टी ना तेवढं चांगलं महत्व दिलं जातं, हम्म. किंबहुना क्राफ्ट मध्ये जास्त काम करतात. मग तिथे मी प्रयत्न केले. आता तो एक वेगळाच संघर्ष होता की त्यांनी, अर्थातच काही नाव नाही किंवा क्वालिफिकेशन नसल्यामुळे ते भेटायला आणि मला माझ्या मेल्सना त्या काही उत्तर देत नव्हते. हो. पण एकदा कसं तरी करून त्यांना फोनवर म्हटलं, मला 15 मिनिटांची अपॉइंटमेंट द्या, साड्या बघा, नाही तर नाही, म्हटलं नाही आवडलं तर. मग घेऊन गेलो मुंबईला साड्या, आणि त्यांनी साड्या पाहिल्यानंतर लगेच त्यांनी तारीख ठरवायचीच बोलणी सुरू केली. हा. म्हणजे मग ते आर्टिझन्स गॅलरी मुंबईची, कालाघोडाची. हो. आणि मग 2012 मध्ये तिथं प्रदर्शन केलं, ते पहिलं आणि प्रदर्शन होतं तुमचं. पहिलं होतं. हम्म. आणि ते खूप चांगलं झालं, म्हणजे खूप चांगली लोक आली आणि खूप चांगली विक्री झाली, खूप कौतुक झालं, तिथल्या प्रेसनी पण चांगली दखल घेतली. हम्म. आणि असं सगळं हे थोडं माझ्यासाठी अनपेक्षित असं होतं. खूप अटेन्शन मिळालं चांगल्या प्रकारचं. आणि त्याच्यानंतर मग लागलीच दुसऱ्या महिन्यात मी नोकरी सोडली आणि सोलापूरला शिफ्ट झालो. हम्म. आणि मग श्रुताली पण तुमच्यासारखंच म्हणजे सेम बॅकग्राऊंडच्या आहेत की त्या शिकलेल्या आहेत या विषयात? नाही, ती सॉफ्टवेअर इंजिनियर. ओके. तिचा मुंबईमध्ये जॉब होता. हा. मग सोलापूरला आम्ही यायचं ठरवल्यानंतर माझी तर मी जॉब सोडला, तिनेही तिचा जॉब सोडला, आणि WIT, वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथे हा. तिने लेक्चरर म्हणून जॉईन केलं. हो. आणि मी इथं हा बिझनेस सुरू करायचा प्रयत्न करत होतो. तर हम्म. ते असं झालं, आणि मग मात्र त्या प्रदर्शनानंतर बऱ्याच ठिकाणून प्रदर्शनाची आमंत्रण आली, ओके. आणि मग भारताच्या वेगवेगळ्या शहरात जाण्याची संधी मिळाली. एका वर्षात तब्बल 12 ते 13 प्रदर्शनं केली त्यावेळेस. हम्म. आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणचं मार्केट म्हणा, तिथली आवड म्हणा, ह्या गोष्टी समजल्या. बऱ्याच गोष्टी समजल्या, बाकीच्या कलाकारांचं, रचनाकारांचं, विणकरांचं काम बघायला मिळालं. काय सुधारणा करता येतील हे लक्षात आलं. मग त्यानुसार आम्ही तशी पावलं उचलत गेलो, आणि असं अशा प्रकारे ते सुरू झालं. आणि मग बुटीक मात्र आम्हाला ते आम्ही बंद केलं, हम्म. कारण त्यांना तिथं सोलापूरमध्ये तसं काही फारसा हे नव्हतं, आणि प्रदर्शन करण्यावर जास्त भर. हो. आता आपण ज्या निमित्ताने बोलतोय ते तुमचं पुस्तक वस्त्रकथा. अ, हा खरं तर भारतातल्या हजारो वर्षांच्या वस्त्र संस्कृतीचा एक ऐवज तुम्ही दिलेला आहे. मला माहित नाही साड्यांना मोहक शब्द वापरतात, मला तर हे पुस्तकच खूप मोहक वाटतंय. सो थँक यू व्हेरी मच सगळ्यात पहिल्यांदा तर ही वस्त्रकथा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी. आणि वस्त्रकथेच्या कथेविषयी ऐकायला आवडेल तुमच्याकडून. म्हणजे हे नाव कसं काम करावंसं वाटलं किंवा असा ऐवज लिहिला पाहिजे मराठीमध्ये, हे नेमकं तुम्हाला कधी वाटलं आणि त्याची प्रक्रिया? जसं मी म्हटलं की प्रदर्शनं सुरू केली, हं. त्यावेळेस भारतात सगळीकडे जाण्याची संधी मिळाली, आणि ह्या सगळं काम, अगदी कोर जे काही काम चालू होतं ते पाहायला मिळालं. त्यावेळेस एक लक्षात आलं की भारतातून सगळ्या ठिकाणून प्रतिनिधित्व होतंय अशा प्रदर्शनांमध्ये, पण महाराष्ट्रातून काही दिसत नव्हतं. क्वचित काही ठिकाणी पैठणीचं थोडंसं असायचं, एखादा स्टॉल असला तर असायचा. ते पण अलीकडे पैठण्यांचं थोडं जास्त सुरू झालंय. पण त्यावेळेस पैठण्या पण फार दिसत नव्हत्या. कधीतरी विदर्भाची टसर सिल्कची विदर्भ साडीचा स्टॉल दिसायचा. हं. पण मग मला प्रश्न पडायचा की महाराष्ट्राची काय परंपरा आहे आणि का दिसत नाहीये महाराष्ट्र. मग त्याचा शोध घेताना लक्षात आलं की महाराष्ट्रात तसं काही शिल्लक नाहीये. आता फारसे विणकर नाहीयेत, जे पैठणीचे विणकर आणि विदर्भामधले विणकर, सोलापूरचे थोडेसे विणकर, ते पण सोलापूरचे काही फारसं काही विशेष होतच नाही. तर हे असं परिस्थिती असताना मग म्हटलं का बंद पडलं, का नाही, हा कारणांचा शोध घ्यायला लागलो, आणि काय करता येईल का याविषयी हा विचार केला.
मग मला वाटलं की आपण काहीतरी पारंपरिक बनवलं पाहिजे. मग पारंपरिक बनवायचा जेव्हा विचार आला तेव्हा साहजिकपणे पहिल्यांदी इरकल साड्या डोळ्यासमोर आल्या. कारण सोलापूर हे इरकल साड्यांचं खूप मोठी बाजारपेठ हो. खूप वर्षांपासून आहे. आणि त्याच्यामुळे आणि इथं सोलापूर हे दक्षिण उत्तर कर्नाटक आणि हे हा सगळ्या भागातले इथे इरकल साड्या महाराष्ट्रात सगळीकडेच नेसल्या जातात. पण सोलापूर भागात जास्त नेसल्या जातात आणि लहानपणापासून त्या प्रतिमा डोळ्यांसमोर होत्या. ते रंग, त्याचे ते रचना, हे ह्याचा एक प्रभाव होता. आणि मग पहिलं जेव्हा कलेक्शन बनवायचा विचार केला हम्म. पारंपरिक, तेव्हा साहजिकपणे इरकल साड्याच डोळ्यासमोर होत. मग इरकल साड्यांचा थोडा अभ्यास केला. वाचायला फारसं काही मिळत नव्हतं, नेमकी काय पुस्तकं वाचावी तेही माहिती नव्हतं. मग मी बाजारपेठेत जाऊन तिथल्या लोकांनाच विचारून की काय प्रकार असतात, काय प्रकार होते, हे सगळी माहिती घ्यायला सुरुवात केली. मग विणकरांपर्यंत पोहोचलो. विणकरांकडून काही ज्येष्ठ विणकरांकडनं माहिती घेतली. या क्षेत्रातल्या म्हणण्यापेक्षा ज्यांना साड्यांची आवड आहे असं कोणाकडून कळालं की त्या ज्येष्ठ व्यक्तींशी बोलणं, हे सगळं सुरू केलं. आणि मग त्याच्यातनं मला इरकल साडी कशी करायला आवडेल, म्हणजे जशा इरकल साड्या आहेत अगदी तशा नाही, माझ्या मनात काय उमटतं इरकल साडी म्हटल्यानंतर, काय रंग, काय पोत आणि कशा प्रकारच्या चौकडा असतात त्याच्यावर, जास्तीत जास्त प्लेन असतात, काठांचे प्रकार असतात. काठांचे प्रकार मात्र जे थोडेसे लुप्त झालेत आणि संपत झालेत असेही बनवले आणि प्रचलितही बनवले. असं करून इरकल साड्यांचं प्रदर्शन आम्ही केलं, ते कलेक्शन बनवलं. ते प्रचंड लोकप्रिय हम्म. आणि ते इतक्या छान प्रकारे रिसीव्ह झालं की आधी इरकल साड्यांची बाकी ठिकाणी ओळख अशी होती की हे लुगडं असं आहे आणि शहरी हम्म. स्त्रियांनी फार काही नेसण्याचं हे नाहीये हो. गावाकडच्या. म्हणजे नऊवारी साडी गावात खेड्यात नेसतात असं मेन. हा, नऊवारी असेल आणि सहावारी पण असते, पण शहरी फार नव्हतं. त्याला मी थोडस माझ्या रचनांमधून एक थोडासा शहरीपणा पण त्याला दिला. हा. आणि त्याच्यामुळे मुंबई सारख्या ठिकाणच्या, साऊथ बॉम्बे सारख्या ठिकाणच्या स्त्रियांना त्या नेसाव्याशा वाटल्या. हम्म. आणि ते त्याचा प्रसार वाढतच गेला हम्म. इरकलचा. आज आपण बघतो इरकल पुन्हा किती दिमाखानं उभी विनवतीये, आहे. की किती शतकांपासूनची रचना आहे, त्याची ताकद आहे. मग अशा प्रकारे हे कलेक्शन बनवलं आणि मग थोडासा अभ्यासही झाला. आणि मग साहजिक आहे, इरकल नंतर अजून काय आपल्याला पारंपरिक शोधायचं, तर साहजिकपणे त्या कालच्या थोड्याशा वाचनामध्ये, बोलण्यामध्ये एका साडीचा वारंवार उल्लेख यायचा कानावर, ती म्हणजे काळी चंद्रकळा. मी त्याविषयी माहिती घ्यायला सुरुवात केली, लोकांना हम्म. भेटून वाचायला सुरुवात केली. तेव्हा वाचताना लक्षात आलं की लोकसाहित्यामध्ये काळ्या चंद्रकळेचा खूप उल्लेख आहे. आणि हम्म. फक्त उल्लेख असा नाहीये, तर त्याच्याविषयी काहीतरी माहिती मिळतीये मला. पारंपरिक लोकगीतं असतील, ओव्या असतील, ह्याच्यातनं आपल्याला माहिती मिळतीये, हे माझ्या लक्षात आलं. मग त्या नोंद करून ठेवायला सुरुवात केली. आणि मग त्या नोंदींच्या आधारे, लोकगीतांमधून जी माहिती मिळते त्याच्या आधारे, आणि मला काय वाटतंय ते, अर्थात रचनाकार म्हणून माझा एक से असतो, मला वाटतं तसंही मी करतो. आणि जे मुळाबर हुकूम असतं तेही नंतर करायला लागलं. हो. तर तसं ते चंद्रकळेचं बनवलं. आणि ती आपण बघतोय आज सगळीकडे चंद्र दिसत आहेत. जी रचना मी त्यावेळेस बनवली होती हो. ती खूपच आज पॉप्युलर झाली. आणि ते कलेक्शन आजही अजूनही ते सगळ्यात चांगलं चालणारं कलेक्शन आहे. आणि हम्म. त्यामुळे चंद्रकळेचे वेगवेगळे प्रकार आम्ही बनवत गेलो, जसजसे उल्लेख सापडले. तर हे करताना माझ्या लक्षात आलं की ह्याच्याबद्दल एक ठिकाणी काही लिखाण नाहीये. तर लिखाण असलं पाहिजे. कुणाला वाचायचं असेल किंवा कोणा तरुणांना काही याच्यात पुन्हा काही काम करायचं असेल, तर हम्म. एक ठिकाणी काहीतरी बाबा मराठी साड्यांविषयी माहिती मिळाली पाहिजे, हम्म. असं मला ते मनातनं सारखं वाटत होतं. हम्म. आणि थोड्याच दिवसामध्ये तशी संधी चालून आली. हम्म. म्हणजे लोकसत्तांनी मला, तुम्ही लिखाण कराल का असं विचार. हो. तुमचा कॉलम तिथे 2 एक हो. वर्ष होता मला वाटतं. 3 वर्ष होता तसा. हा. म्हणजे 2018ला भारतातल्या वेगवेगळ्या परंपरांविषयी लिहायला सुरुवात केली. अगदी थोडक्यात होतं, किती ते छोट्या कॉलममध्ये किती लिहिणार, पण तो खूप लोकप्रिय झाला. हो. मग 2019 मध्ये गेलं. पण त्या 2019 मध्ये मग माझा मराठी साड्यांवर आणि संशोधन चालू होतं, लिखाण मी माझ्यासाठी असं करत होतो. 2019 मध्ये ते संशोधन करायला पूर्ण वाव मिळाला, लिखाण नियमित चालू नसल्यामुळे. पण आणि 2020 मध्ये पुन्हा विचारणा झाली ना ह्याच्याबद्दल लोकसत्ताकडून, की तुम्ही काय लिहू शकाल. मी म्हटलं माझा सध्या मराठी साड्यांचा आणि पश्चिम दख्खन मधल्या साड्यांचा अभ्यास चालू आहे.
तर त्याविषयी मी लिहू शकेन थोडंसं वाटतंय. ते म्हटले चांगली गोष्ट आहे. मग तो कॉलम सुरू झाला आणि त्याच्यानुसार मग बरंच लिखाण पण होत गेलं आणि माहिती पण आम्ही घेत गेलो. सतत संशोधनासाठीचे प्रवास सुरूच होते, ते आणखी वाढले आणि मध्ये लॉकडाऊन सुरू झालं आणि त्याच्यामुळे काही महिने गॅप पडला आणि हम्म. मग पुन्हा 21 मध्ये ते म्हटले की तेव्हा गॅप पडलेला आहे, तर हे चांगला चालू आहे कॉलम, तर तुम्ही पुन्हा हे कंटिन्यू करा. हम्म. मग 21 मध्ये पण कंटिन्यू केला. अशा प्रकारे ते 3 वर्ष हे झालं. मग जसं तुम्ही म्हणलं की का वाटलं लिहावं असं, तर ही थोडीशी पार्श्वभूमी होती हो. आणि अर्थात ह्या 2 वर्षांमध्ये प्रतिसाद वाढता होता. जिथे जिथे प्रदर्शनासाठी म्हणून जायचं तिथे लोक साड्या घेण्यासाठी तर ते तो भाग झालाच, पण लोक कॉलम वाचून भेटायला येणाऱ्यांची संख्या वाढत होती. हम्म. लोक फक्त भेटायला येत होते, चर्चा करत होते. काही वाचलेल्या साड्या बघून ही आमची साडी आमच्याकडची साडी आहे, ही जुनी आहे का काय आहे हे विचारायला येत होते. या अरे. साडीचं जतन कसं करू, काय करू. काही लोकांनी तर आम्हाला हे सांभाळणं होणार नाहीये, तुम्ही तुम्हाला सांभाळा म्हणून काही जुन्या साड्या, चंद्रकळा अशा भेट आणून दिल्या. अरे वा. ह्या सगळ्यांनंतर हे होतंच की मग ह्याचं काहीतरी पुस्तक व्हायला पाहिजे. पण अर्थात ते लिखाण तसं पाहता त्रोटक होतं. मग नंतरच्या 3-4 वर्षांमध्ये त्याचा सगळ्या विषयाचं लिखाण करावं म्हटलं, म्हणजे एकत्र सगळं घेतलं, वाचायला बसलो, तर मला लक्षात आलं की हे उत्तरं मिळण्यापेक्षा प्रश्नच जास्त उभे राहत आहेत या सगळ्या हम्म. लिखाणात. मग त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आम्ही झटत होतो. मी आणि पियुष अनेक ठिकाणी फिरतो, वेगवेगळ्या लायब्ररीज मध्ये जाऊन वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यातले सगळे संदर्भ काढून ते लिखाण पूर्ण करण्याचं अर्थात ते तसं पूर्ण होत नसतं, जसं सापडेल तसं ते काही नवीन माहिती मिळत जाते हो. तुम्ही त्याच्यामुळे. म्हणालात म्हणून आय थिंक 100हून अधिक पुस्तकं आणि त्याहून अधिक म्हणजे जवळपास एक 1,200 जे रेफरन्सेस आहेत, जर्नल असतील आणि याचे आणि अनेक लायब्ररीज साठी पण म्हणजे संशोधनासाठी अनेक संस्थांचे पण तुम्ही रेफरन्स दिलेले आहेत, जिथे तुम्ही भेटी दिल्यात. आणि तुम्ही पियुष उल्लेख केलात म्हणजे तुमचा जो सहकारी आहे पियुष जगताप, बरोबर ना? होय होय होय. हा. आम्ही दोघे पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन इतके सगळे संदर्भ ग्रंथ तपासून आणि सगळ्या गोष्टी त्या त्यावेळेस काही नोंदी न झाल्यामुळे काही संदर्भ त्यात राहूनही गेलेले आहेत. हा. ते सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय द्यायचा, पण अर्थात असे विखुरलेले उल्लेख होते, ते सगळं हम्म. एकत्र आणणे, त्यातून एक संघ महाराष्ट्राच्या वस्त्र संस्कृतीचं काहीतरी चित्र निर्माण करणं हे महत्वाचं होतं. ते मला वाटतं की वस्त्रगाथाच्या रूपाने करण्याचा तो एक छोटा एक प्रयत्न. हो आणि खूपच छान झालेलं आहे. जसं मी म्हटलं, पुस्तकाचं जे डिझाइन आहे ते पण अप्रतिम झालेलं आहे आणि सुबक अशी मांडणी आहे. म्हणजे तुमची हो चंद्रकळा मुखपृष्ठावरच आहे, तुमचं जे ब्रँड आहे असं म्हणू आपण. हो. येस. खरंच. पुस्तक हां. आपण दिसत हं. असेल कदाचित तर. हो, दिसतंय. तर आणि म्हणजे चांगलाच ऐवज झालेला आहे. जवळपास 300 पानांचं पुस्तक आहे हे. तर याच्यामध्ये विकास गायतोंडेंचं नेमकं काय कॉन्ट्रिब्युशन आहे? कारण त्यांचा हात पुस्तकाला लागलेला आहे. ते पुस्तक बघितल्यानंतर कळतंय. तर त्याविषयी थोडं प्रेक्षकांना सांगा. हो, नक्की. जे पुस्तक करायचं ठरलं, त्यावेळेस पहिला निर्णय आमचा होता, की गायतोंडेंना आपण अप्रोच व्हायचं, ग्रंथरूपासाठी. हे अगदी पहिलं नक्की होतं. प्रकाशकही कोण असतील तेही माहिती नव्हतं. पण आपण गायतोंडे सरांना विचारायचं हे मात्र नक्की होतं. आमचे पुण्यातले जवळचे मित्र आहेत, सुहास एकबोटे, त्यांचे ते चांगले स्नेही आहे. त्यांच्या करवी आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं. मग त्यांनी वाचलं आणि त्यांना ते खूप आवडलं. करूयात म्हटले. मग त्याच्यानंतर एक वर्षभर हे सगळं डिझायनिंगचं काम सुरू होतं. त्यांचा टच अर्थातच आहे आणि तो हवाच होता. कारण काय होतं, की हा सगळा विषय अतिशय पारंपरिक आहे. त्याच्यामुळे कुणीही डिझाईन करताना आधी विचार केला असता, की ते पारंपरिकच काहीतरी करावं असं होतं. हां. पण मला ते तसं इतकं ऑब्व्हियस व्हायला नको होतं. हं. त्याच्यातनं ते लिखाण विषय पारंपरिक जरी असला तरी होतंय ते सध्या काळामध्ये होतंय. तर ते हो. पुस्तकाचं स्वरूप सध्या काळाशी सुसंगत पाहिजे. तर ते हाताळायला आणि स्वतःच एक व्यक्तिमत्व घ्यायला ते उपयोगी पडेल, असं माझी धारणा होती. हं. म्हणून आम्ही त्यांना भेटलो आणि त्यामुळे आमचे विचार तसे जुळले. मग त्याच्या ग्रंथरूपाचा मुखपृष्ठाचाच विचार होता, तर जसं तुम्ही चंद्रकळा म्हणलात तसा चंद्र घेणे, चंद्राशी आमचं खूपच जास्त कनेक्शन आहे आणि फक्त चंद्रकळेमुळेच असं नाहीये, तर महाराष्ट्राशी आणि चंद्राचा फार गहिरा संबंध आहे.
हम्म. म्हणजे तसं चंद्र काही कुणाचा एका समाजाचा थोडीच असणार आहे, चंद्र हा हो. सगळ्यांचा. पण महाराष्ट्र आणि चंद्राकडे एक बीजेची जी कोर असते ना, ती हम्म. बीजेची कोर आपल्या इथले संदर्भाचं सौंदर्याचं एक फार मोठं लक्षण किंवा एक सौंदर्याची एक प्रतिमा म्हणून आपल्याकडे बघितली गेलेली आहे. हो. म्हणजे ज्ञानेश्वरांनी सुद्धा बीजेच्या कोरीला म्हणजे कवितेला बीजेच्या कोरीची उपमा दिलेली आहे. हम्म. म्हणजे इतकं ते असोसिएशन आहे. आपल्याकडे चंद्र स्त्री आणि पुरुष दोघेही आपल्या माथ्यावर धारण करतात, ते आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण चंद्राकडे एक वस्त्र देवता म्हणून पाहतो. हम्म. म्हणजे बीजेची जी कोर असते द्वितीयेची, महिन्याच्या शुद्ध द्वितीयेची, त्या द्वितीयेला आपण चंद्राला आपण नेसलेल्या वस्त्राचा एक धागा अर्पण करण्याची आपल्याकडे प्रथा होती. त्याला दशा वाहणे असं म्हटलं जायचं. आणि त्यावेळेस प्रार्थना केली जायची की धागा वाहताना की तू जसा वर्धिष्णू आहेस तसा आमचा वस्त्रसंग्रह वाढू दे, आणि हे नवीन जुनं घे नवीन दे, अशी प्रकारची प्रार्थना केली जायची. तर त्याच्यामुळे याला चंद्र इथं येणं हे सर्वार्थाने समर्पक होतं. हो. आणि दुसरा भाग म्हणजे याचा रंग काळा. तर महाराष्ट्रात मी रंग संवेदना म्हणून जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये विस्ताराने आलंय की महाराष्ट्राचा काळा रंग किती आपुलकीचा आहे. आताच्या काळात काहीतरी गैरसमज पसरलेले आहेत काळ्या रंगाबद्दल, पण हो. तसं ते नाहीये. आपल्या निसर्गामध्ये काळा रंग इतका व्यापून राहिलेला आहे आपल्या भोवताल, आणि तेच आपल्या मनाने आत्मसात केलेला आहे तो रंग, आणि आपल्या अभिव्यक्तीमध्ये तो येणं अत्यंत स्वाभाविक आहे. हो. तर हे निसर्गच आहे हा. त्याच्यामुळे काळा रंग आणि चंद्र अशा दोन्ही गोष्टी त्याच्या मुखपृष्ठावर आल्या. हम्म. पण त्याला कंटेम्पररी स्वरूप देणे, त्याचा तो फॉन्ट करणे, हे सगळं गायतोंडे सरांनी अगदी ते केलं. हा. त्या सुसंगततेबद्दल आपण बोलतोय तर त्यालाच जोडून मला मराठा शैलीतली चित्र, खरं तर हे मी पहिल्यांदाच वाचलं. म्हणजे मला माहित नव्हतं असं काही मराठा शैली आणि त्यातली चित्र असतील. पण तुमच्याशी गप्पा मारताना, पुस्तकामध्ये बघताना त्याचं म्हणजे महत्व कळतंय. तर नेमकं मराठी शैलीतली चित्र म्हणजे काय, आणि ही मराठा शैलीतली चित्र पुस्तकाला पूरक अशी बनवलेली आहेत तुम्ही. तर त्याची एक वेगळी प्रक्रिया, स्वतंत्र प्रक्रिया झाली आणि मला वाटतं त्यानंतर त्याचंही प्रदर्शन तुम्ही केलं. तर त्याविषयी सांगा, ती नेमकी कशी बनवून घेतली आणि ती काय आहेत नेमकी चित्र? होय. याच्यासाठी आधी आमच्या डोक्यात होतं इलिस्ट्रेशन्सच बनवायची. हम्म. एखाद्या साडीविषयी बोलतोय किंवा धोत्राविषयी बोलतोय किंवा कशाविषयी बोलतोय तर त्याचं एक इलिस्ट्रेशन बनवायचं आणि घ्यायचं, असं अगदी फार विचार न करता असं होतं. मग आम्ही तशी काही बनवून घेतली इलिस्ट्रेशन एखाद दुसरं. पण ते नंतर कळलं की ते पुस्तकाच्या स्वभावाशी ते फारसं सुसंगत होत नाहीये. काहीतरी राहतंय असं वाटत होतं. मग हम्म. नेमकं विचार करताना आमच्या लक्षात आलं की आपण इथे पुस्तकात वस्त्र संस्कृतीबद्दल बोलतोय. फक्त एक साडी घेतली, तिचे काठ असे होते, तिचा पदर असा होता आणि तिची नक्षी अशी होती, अशा प्रकारची माहिती आपण देत नाही आहोत. पण एका वस्त्र संस्कृतीबद्दल बोलतोय. म्हणजे त्या वस्त्राच्या अनुषंगाने संस्कृती कशी घडली, काय प्रथा निर्माण झाल्या, ते त्याच्यानुसार त्या रंगांची संवेदना काय होते, एखादी त्याच्या विषयावरची नक्षी असेल किंवा काही त्याच्यावरच्या रचना असतील, त्या कशा निर्माण झाल्या, त्याच्याशी आपल्या मनाचे भाव जुळले कसे, त्यातून साहित्य कसं निर्माण झालं, काय साहित्य निर्माण झालं, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि आपण त्याविषयी या पुस्तकामधून बोलतोय. तर म्हटलं ही चित्र फक्त इलिस्ट्रेशन केली तर ती तोकडी पडती, हो. असं एक आलं. आणि मग म्हटलं की मग त्याला पूर्ण चित्र आली पाहिजे. पूर्ण चित्र आली पाहिजे तर साहजिक आहे आपण ज्या भागात बोलतोय तिथल्या भागातल्या चित्रकलेद्वारेच हे होऊ शकतं. मग मराठा शैली ही आमची अत्यंत लाडकी, आमच्या अभिव्यक्तीचा एक भाग असणारा ही सगळी मराठा संस्कृती आहे. महाराष्ट्रात सगळ्या प्रकारे म्हणजे जे चित्रकला आहे, शिल्पकला आहे, वास्तुकला आहे, वस्त्रकला तर आहेच आहे. ह्या सगळ्यांनी आमचं रोजचं आयुष्य व्यापले. तुम्ही जसं घरात पाहिलं की आपल्या कलेक्शन मध्ये सुद्धा मराठा शैलीमधली शिल्प आहेत, जुन्या मूर्ती आहेत. सगळं तो त्या म्हणजे काही आपण बसायचे पाट म्हणा, मुनिमाचं जे मेज असते ती म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आमच्या ह्या अभिव्यक्तीचाही भाग आहे. तर खूप भारावून गेलेलो आहे आम्ही या या सगळ्या आपल्या वारशाने, आणि तो वारसा तितकाच दुर्लक्षितही आहे. हम्म. मग वाटलं की नाही, मराठा शैलीतलीच आपण चित्र बनवली पाहिजेत. मग त्या शैलीचा आम्ही व्यवस्थित अभ्यास करायला सुरुवात केली. त्या सगळ्या गोष्टी, रचना आणि ह्या सगळ्या होतच होत्या. सोबत मी त्याचा अभ्यास केला.
आणि त्याच्यामधले काय तत्व आहेत मराठा शैलीमधली, कारण ही फारशी ज्ञात नसलेली शैली आहे. फार कमी काम तसं बाकीच्या शैलींच्या तुलनेमध्ये फार कमी काम झालेलं आहे. कारण दख्खन ही एक मोठी शैली झाली, त्याचा एक भाग आहे मराठा शैली. तर त्याच्यामध्ये काय 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 चित्र झाली त्याचा शोध घेतला. मग ते सगळे एलिमेंट्स या चित्रांमध्ये आम्ही सामावून घ्यायचा प्रयत्न केला. विषय शक्यतो त्यावेळेचे काही राजांचे असायचे किंवा पौराणिक असायचे. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे विषय त्याच्यामध्ये, जे जुन्या चित्रांमधले विषय होते ते न घेता नवीन विषय, आपल्या सांस्कृतिक इतिहासाचे वाहक असतील असे विषय चित्रांसाठी निवडले. आणि विशेष म्हणजे त्यातल्या वस्त्रांवर मात्र आपण जास्त फोकस करायचा असत. मराठा शैली झालं कसं काय की मराठा शैली जेव्हा अगदी उत्कर्षाचा काळ होता मराठा चित्रशैलीचा, त्याच वेळेस पेशवाई संपली, मराठा साम्राज्य लयाला गेलं. आणि त्याच्यामुळे त्याचा जो आश्रय होता, राजाश्रय, तो नष्ट झाला आणि त्याला एक मोठा धक्का बसला. आणि येणाऱ्या काळात ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये पाश्चात्य शैली आणि जी रिअलिस्टिक प्रकारची शैली आहे तिचा उदय झाला. त्याचा खूप प्रसार केला गेला ब्रिटिशांकडून. जे सारखे कॉलेजेस स्थापन झाले, ज्याच्यातूनही खूप प्रसार केला गेला. त्यातून राजा रवी वर्मा सारखा चित्रकार निर्माण झाला. आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे भारताची चित्रशैली मागेच पडत गेली. कुठल्याही कॉलेजमध्ये आज भारतीय चित्रशैलीबद्दल बोललं जात नाही. तो एक वेगळाच प्रवाह म्हणा किंवा एक वेगळाच एक कोपरा होऊन बसल्यासारखं झालेलं आहे. आणि हे फार विदारक सत्य आहे की भारतातल्या शैली इतक्या दुर्लक्षित होत गेल्या. आणि प्रत्येक भागात, प्रत्येक जवळजवळच्या गावांमध्ये अनेक शैली आहेत. तशी एक मराठा शैली. म्हणून मग आम्ही त्याचा अभ्यास करून त्याच्यात, फक्त त्यात झालं काय की ती उत्कर्षाच्या काळात संपली मराठा शैली. त्याच्यामुळे वस्त्रांचं यथार्थ चित्रण त्यात होऊ शकलं नाही. त्यामुळे संशोधनासाठी अमकी साडी ही नेसली ही तमकी अशी चित्रात्मक क्वचितच ओळखायला येतं. फक्त काही ठिकाणी पैठणी आहे, पण कोणत्या प्रकारची पैठणी आहे हे काही त्या चित्रातनं आपल्याला सांगता येत नाही. जसं मुघल चित्रांमध्ये आहे की आपल्याला अगदी नेमकं सांगता येतं की ही कुठलं वस्त्र आहे, काय वस्त्राचा प्रकार आहे. टेक्स्टाईलही सांगता येतं आणि गारमेंटही सांगता येतं. बरोबर. तर तितकं आपल्याकडे ते होऊ शकलं नाही. म्हणून आम्ही तो मुद्दा धरला आणि वस्त्रांचं मात्र अगदी यथार्थ चित्रण केलं. कारण अशा अर्थात ती साडी त्या चित्रातून दाखवणं गरजेचं होतं. अशा प्रकारे ही चित्र मग सोलापुरातल्या चित्रकारांना आम्ही बोलावलं, त्यांच्यासोबत ट्रायल सुरू केल्या. मग त्यातनं काही चित्रकारांना हाताशी धरून आम्ही सोबत त्यांच्या बसून सगळं कंपोजिशन, रंग हे सगळे निवड, म्हणजे मी आणि पियुष पूर्ण वर्षभर त्यांच्यासोबत जवळपास बसून हे चित्र पूर्ण करून घेतली. आणि बऱ्याच अंशी ती आमच्या मनासारखी उतरली. त्याचा समावेश पुस्तकात झाला आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मुंबईत त्याचं प्रदर्शनही झालं, जे अत्यंत आवडलं लोक सगळ्यांना. आणि खरंच खूप वेगळेपणा आहे त्या पुस्तकाचा. त्यामुळे आता मला बोलायचं आहे, आपण साड्यांविषयी जास्त वस्त्र किंवा फॅशन म्हटली की महिला असं एक असोसिएशन किंवा असोसिएशन पेक्षा आय वुड से स्टिरियोटाइप क्रिएट झालेलं आहे. पण आता तुम्ही जे पेहराव केलेला आहे त्याच्यामध्ये धोतराचं रिइन्व्हेंट केलेला फॉर्म तुम्ही आपण भेटलेलो तेव्हा पण, किंवा तुम्ही नेहमी वापरता असं म्हणाला. आणि या पुस्तकामध्ये धोतर याला एक चॅप्टर तुम्ही दिलेला आहे विशेष करून. आणि त्याची संस्कृती संपूर्ण लिहिलेली आहे. आपण बोलत होतो तसं पुष्पेश पंतांनी देखील त्याच्याविषयी बरंच बोललेले होते की भारतीय संस्कृतीला, इथल्या हवामानाला आणि राहणीमानाला साजेसा असा तो एक प्रकार आहे, पेहराव आहे म्हणून. तर मला विचारायचं होतं की एक धार्मिक समजा गोष्ट आपण बाजूला ठेवली, तर डू यू फील की आता धोतर हा प्रकार पेहराव म्हणून रिइन्व्हेंट होऊ शकतो का किंवा व्हावा का? नक्कीच व्हायला पाहिजे. तसे प्रयत्नही होत आहेत, तसा प्रतिसादही मिळतोय. पण आणखी खूप खूप यामध्ये व्हायला पाहिजे. आता काही मोठभर पुरुष वापरतायत धोतर, पण हे सर्वार्थाने आपल्या इथे सुसंगत आहे. आणि थोडं रिइन्व्हेंट करणे गरजेचं आहे आपल्या बदलत्या जीवनशैलीनुसार. तर जसं तुम्ही म्हटलं की मी तशी पॅन्ट तशा प्रकारचा आपण हे करून स्टिच करून आपण हे वापरू शकतो. पण जेव्हा संधी असेल तुम्हाला, तर त्यावेळेस मूळ स्वरूपात धोतर नेसलं गेलं पाहिजे. हे आपल्या वातावरणाशी सुसंगत आहे. आणि विशेष म्हणजे ह्याच्यात जी ग्रेस आहे,
जी भारतीय पुरुषांच्या फिजिकला सगळ्यात जास्त सूट होणारी आहे, ती धोत्राने अचीव होते. बाकीच्या जीन्सनी वगैरे तर तितकंसं होत नाही. कारण प्रत्येक ठिकाणचा जर एक मानववंशशास्त्राच्या दृष्टीने बघितलं तर प्रत्येक शरीराचा इथला काहीतरी पिंड असतो, वातावरणाचाही त्याच्यात भाग असतो आणि ते खूप सुसंगत होतो. जसं आज कुठल्या तरी युरोपियन किंवा अमेरिकन माणसाने किंवा स्त्रीने जर साडी नेसली, कौतुक होतं. पण ती जी भारतीय स्त्रीच्या अंगावर जशी खुलून दिसते, तशी ती इकडे नाही दिसू शकत. त्यांच्या फिजिकला ती तितकीशी अनुरूप होत नाही. याचा अर्थ तसे प्रयोग केले नाही पाहिजेत असं नाही, ती केलेच पाहिजेत. पण तसंच आहे भारतीय पुरुषांच्या बाबतीत. धोत्रामध्ये ते जे ग्रेसफुल दिसतात, तसं अन्य पेहरावामध्ये नाही दिसू शकत. आणि भारत जसं साडी ही एक भारतीयत्वाची ओळख आहे. मूळ भारतीय काय आहे? जसं लॉरी बेकर म्हणाले की वीट आहे आणि लोटा आहे, मूळ भारतीय. तसं मला वाटतं की साडी आणि धोतर हा फॉर्म आहे, हा मूळ भारतीय आहे. तर तो आपण जपला पाहिजे, असं मला फार वाटतं. विनयजी मला इथे एक थोडंसं असं विचारायचं आहे, की ज्यावेळी विचारांचं पुरोगामित्व किंवा मॉडर्न लाईफस्टाईल ही आपण बोलतो, त्यावेळी कुठेतरी परंपरा नाकारायच्या. मग त्याच्यामध्ये बंड असेल, त्याच्यामध्ये नकार असेल, त्याच्यामध्ये हे सगळं चुकीचं आहे, हा एक दृष्टिकोन आला का? आणि मग सौंदर्यशास्त्र तिथे नाकारलं गेलं का? म्हणजे जस्ट परंपरा नाकारायची आहे, परंपरा म्हणजे सगळं वाईट आणि नवीन काहीतरी आम्हाला शोधायचंय. असं काहीतरी एक त्रांगडं वाटतंय का तुम्हाला? आणि मग म्हणजे ते कसं बसवता येईल किंवा का महत्वाचं आहे? मॉडर्न विचार असला तरी हे सौंदर्यशास्त्र आणि या परंपरा ह्या कशा बसल्या पाहिजेत त्याच्यामध्ये? तुम्ही फार महत्वाचा मुद्दा मांडलाय. हा खास महाराष्ट्राशी निगडीत मुद्दा आहे. तो कसा आपण ते बघूया. हे जो पुरोगामित्वाचा जो प्रवाह आला, हं. तर त्याच्यामध्ये म्हणतात ना, ते कशासोबत हेही वाहून गेलं. तर या सौंदर्य परंपरा सुद्धा वाहून गेल्या त्याच्यासोबत. कारण भौतिक गोष्टींना कमी महत्व द्यायचं, परंपरा नाकारायच्या, म्हणजे जे सगळं परंपरा आहेत त्या अडगळीत टाकल्या पाहिजेत. आपलं पुरोगामीतून नवीन सगळा विचार आला पाहिजे. पण त्याच्यामध्ये जे चांगलं आहे ते जपलं गेलं पाहिजे. हा विचारही अंतर्भूत असायला पाहिजे होता. पण ठीक आहे, त्यावेळेचा तो विचार होता. आणि पण आता आपण अशा या गोष्टी थोड्या स्थिर झाल्या किंवा स्थित्यंतर होत आहेत आपल्याला दिसतीये, तर आपण एक शांतपणे विचार करून बघायला पाहिजे की काय आपल्याकडनं चुकून ह्याच्यामध्ये सुटून गेलंय. तर ह्या परंपरांचं मात्र, अगदी वस्त्र परंपरांचं अगदी तुम्ही म्हटलं ते तसंच झालेलं आहे. एक भौतिक गोष्टींना, जसं गांधीजींच्या तत्वज्ञानामध्ये झालं की भौतिक गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. पण ह्याच्यामध्ये ह्या वस्त्र सौंदर्याचाही लोप झाला. तिथे एका अर्थाने स्वातंत्र्य चळवळीच्या एक गणवेश म्हणून खादी आला. तिथं लोकांमध्ये एकात्मता निर्माण होण्यासाठी ती गरज होती. पण त्यानंतर आपण ते सोडून द्यायला पाहिजे होतं का? आपण आपली जी वस्त्र परंपरा होती आणि त्याच्यामध्ये धोत्रासारखी तर गोष्टी पूर्णपणे वाहून गेल्या. म्हणजे त्या तुम्ही म्हटलं अगदी धार्मिक क्रिया, कर्मकांड किंवा जी काही धार्मिक विधी असतील त्यांच्या पुरतच हे मर्यादित राहिलं. असं होता कामा नये. आपल्याला वाटतं की आपलं कुठल्याही प्रकारे पुरोगामी तुम्हाला जर सिद्ध करायचं असेल, तर पोशाख बदलला पाहिजे असं काही नाही. तुम्ही बंगाल बघा, तुम्ही तामिळनाडू बघा, तिथल्या लोकांनी त्यांची वस्त्र बदलली नाहीये. एका प्रकारे तिथला बंगालमध्ये धोतर, पांढरा शुभ्र कुर्ता हे सुद्धा पुरोगामित्वाचं एक लक्षण झालं होतं. आपण जशा प्रकारे व्यक्त होऊ तशा प्रकारची ही तसं ह्या गोष्टी होतात, तसा आकार घेतात. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे होतं. ती आपल्याकडून झालेली चूक आहे. कुरुंदकरांनी पण एके ठिकाणी म्हटलंय की महाराष्ट्रातल्या बुद्धिवंतांनी भौतिक गोष्टींकडे फार दुर्लक्ष केलं आणि मग त्याच्यामुळे झालं काय की क्राफ्ट हे जे कसब आहे लोकांच्या हातातलं, त्याला दुय्यमत्व आलं. भारतात क्राफ्ट कधीही दुय्यम नव्हतं. क्राफ्ट आणि म्हणजे कसब आणि कला हे एकमेकांच्या हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी होत्या. तर महाराष्ट्रामध्ये कसब जे काही होतं त्याला दुय्यमत्व आलं आणि फक्त बुद्धीच्या गोष्टींना एक प्राधान्य येत गेलं. हे मला वाटतं खूप अन्यायकारक झालंय ह्या कसब जिथं जिथं. त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं कसब खूप लवकर नष्ट झालं. बाकीच्या तुम्ही दक्षिणेतील राज्यांमध्ये बघा, बाकीच्या पूर्व ईशान्य भारतातल्या मध्ये बघा किंवा बंगालमध्ये बघा, तसं नाही झालं.
तिथलं कसं अजूनही बऱ्यापैकी टिकून आहे. मग ते महाराष्ट्रातलं आहे, तर आपण मला वाटतं की नव्याने ह्या गोष्टींचा विचार करावा. या भौतिक गोष्टी सुद्धा सगळ्या प्रकारे दोन्ही गट म्हणजे ह्या म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी सुद्धा आणि तुम्हाला व्यक्त होण्यासाठी सुद्धा अशा दोन्ही पटलांवर ह्या तितक्या महत्वाच्या आहेत, याची जाणीव पुन्हा रुजली पाहिजे. तर आपण ह्या सौंदर्यापासून अधिक काळ वंचित नाही राहणार. मराठी अस्मितेचं राजकारण गेल्या काही दशकांमध्ये खूप जोरकसपणे पुढे आलं. पण मराठी अस्मिता काय ह्याचं हे डिफाईनच करणं झालेलं नाहीये. हा खरं तर आजच्या चर्चेचा विषय नाहीये. पण हे सगळे म्हणजे खाद्य संस्कृतीबद्दल बोलतो, वस्त्र संस्कृतीबद्दल बोलतो, तेव्हा हे सगळं मागे पडलेलं दिसतं आणि मग आपण कसलं राजकारण करतोय मराठी अस्मिता म्हणून असाही प्रश्न निर्माण होतो. आपण ज्यावेळी मराठी हा शब्द वापरतोय तेव्हा महाराष्ट्राची ओळख म्हणून वस्त्र संस्कृतीमध्ये साडीमध्ये जर विचार केला तर पैठणी ही अगदी ठळक अशी ओळख गेल्या काही वर्षात मार्केटने पुढे आणलेली आहे. तर जी काही ओरिजिनल पैठणी होती त्यापासून आजची ओळख असलेली पैठणी ही किती वेगळी आहे आणि पैठणीच्या व्यतिरिक्त जसं तुम्ही इरकलचा उल्लेख केला, अशा कुठल्या महाराष्ट्राच्या म्हणून साड्या आहेत. खरं तर पुस्तकामध्ये या सगळ्याचं वाचन अ, अ, वाचक अजून करू शकतील, पण अगदी थोडक्यात. हो, पैठणी बाबतच बोलायचं झालं तर जुनी पैठणी, पारंपरिक पैठणी आणि नवी पैठणीमध्ये काय साम्य किंवा काय भेद आहेत असा विचार न करता ह्या दोन्ही वेगळ्याच गोष्टी आहेत हे आपण मान्य केलं पाहिजे. आज इतकं वेगळं स्वरूप आजच्या पैठणीने धारण केलेलं आहे. ओके. पारंपरिक पैठणी आता वारसा जेव्हा येतो हो. तेव्हा जो जसा तांत्रिक तंत्राचा वारसा असतो, ज्या तंत्राने पैठणी बनते त्या तंत्राचा वारसा असेल, सोबतच त्या सौंदर्यशास्त्राचा एस्थेटिक्सचा वारसा नाहीये का, हं. तो आजच्या पैठणीने का नाकारला, हा खरं तर विचार केला जायला पाहिजे मुद्दा. कारण सौंदर्याचे निकष बघता त्या पारंपरिक पैठण्यांच्या सौंदर्याच्या म्हणजे तसूभरही नाही आहेत ह्या कुठे. कारण पारंपरिक पैठण्यांमध्ये अगदी नाजूक काम होतं, हं. कमी काम, काही खूप भरगच्चही पैठण्या होत्या, पण अत्यंत नाजूक काम होतं, पूर्णपणे हाताचं काम होतं. आता सुद्धा हाताने काम होतं, पण ते इतकं बटबटीत का झालं? आपला हं. रंगांचा, रंग संवेदनेचा जो वारसा होता त्याच्यापासून आपण फारकत का घेतली आणि इतक्या बटबटीत आणि भडक रंगांकडे, म्हणजे पैठणी म्हटलं की रंगांचे डबे असे सगळे उपडे केलेत एका वेळेस असा फील का येतो? हा विचार मराठी माणसाने केला पाहिजे. हं. म्हणजे हे पैठणी हा आपलं एक महाराष्ट्राच्या सौंदर्यशास्त्राचं मर्मस्थान आहे, पारंपरिक पैठणी. आणि त्याच्यावर आज आपण न्याय करतोय का त्याविषयी, हं. हा तर अगदी विचारला जाणारा प्रश्न पाहिजे. प्रत्येकाने आपण स्वतःला विचारलं पाहिजे. कुणी तसे बनवत असतील, कुणी वापरत असतील, तर आपल्या नजरांनी त्यांना तो प्रश्न केला गेला पाहिजे की आपण हे सुसंगत वागतोय का, का हे फक्त बाजाराच्या रेट्यामुळे आपण हे सगळं वागतोय. आणि काही रचना अशा इतक्या आहेत की त्या टिकणार नाहीये, त्याच्याने ती पैठणी विरणार आहे लवकर हे लक्षात येतं, तरी पण त्या का केल्या जातात? असं उत्तर मिळतं की काय आम्ही एकदाच नेसतो ती साडी, पुन्हा काही नेसत नाही आम्ही ही साडी, मग ती नंतर खराब झाली तरी काय फरक पडतो? म्हणजे हा पुन्हा निसर्गाशी ही अत्यंत विपरीत आहे, सस्टेनेबिलिटीशी सुद्धा ह्या विपरीत विचार पर्यावरण. आहे. हो. मग ह्या सगळ्या गोष्टीची फारकत घेऊन आपण काय करतोय, नेमकं काय करू पाहतोय, हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे, जिच्यात पैठणी हे एक आपण केंद्र मानूयात त्याचं. आणि पूर्ण आपण मराठी लोकांची जीवनशैली अशी पाहायला गेलो तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी एकच आहे. आपली विवाह आजकाल विवाह समारंभ बघा, ते मराठी वाटतात का, का पंजाबी वाटतात, का ते बॉलिवूड मधल्या एखाद्या प्रसंगासारखे वाटतात? हा विचार आपण का करत नाही आहोत आणि याच्याने सगळ्यांनी काय साध्य होतंय, हा खूप प्रश्न पडतो. आणि पैठणीच्या हं. बाबतच तर आपण तुम्ही विचारलं हो, फक्त त्यामुळे विनयजी आपण म्हणजे मला असं वाटतं कोणाचा असं गैरसमज नको व्हायला, की संस्कृतींचं मिसळ होण्यामध्ये किंवा मिश्र संस्कृतींना आपला विरोध नाहीये. पण नाही. ज्यावेळी हां, तर तुम्ही तो जो मुद्दा म्हणताय तो प्रकर्षाने अधोरेखित त्याच्यामध्ये झाला पाहिजे, की त्याचं मूळ जे आहे हे कशासाठी करतोय? म्हणजे केवळ दिखावा करतोय, की समजून घेतोय असं? अगदी अगदी संस्कृतींची सरमिसळ होतच राहते ह्या
जी काला म्हणजे महाराष्ट्र तर असं समजलं जातं की उत्तर आणि दक्षिण दोन्हीतले प्रभाव इथे वाहतात, हम्म. पण महाराष्ट्र हे दोन्ही प्रभाव पचवून स्वतःच्या शैलीत व्यक्त होतो. याची हो. अनेक उदाहरणं आहेत आपल्यात. मग हे आजच हे अभिसरण का थांबले, ही अभिव्यक्ती का थांबली आहे, हम्म. आणि आपण ही अगदी ब्लेटंट कॉपी म्हटल्यासारखं आपण का करतोय, हा प्रश्न निर्माण होतो. इथे कुठल्याही संस्कृतीला कमी जास्त नाही, तिथल्या वातावरणाशी ते सुसंगत असेल. आपल्या इथे ते सुसंगत होतंय का, मराठी स्वभावाशी जे सुसंगत होतंय का, का पैशाचा अतिशय मुबलकता आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. हम्म. मला वाटतं मराठी अस्मितेशी ह्या गोष्टी निगडीत आहेत, ज्या की आपण तुम्ही आधी म्हणालात तसं त्या गोष्टी निगडीत नाहीयेत. आणि ते सगळं ते भडक स्वरूप मराठी अस्मितेचं जे काही निर्माण झाले, मला वाटतं असे हे अभ्यासू जर त्यातून नेतृत्व तयार झालं की मराठी संस्कृतीचा अभ्यास करून निर्माण झालेलं काही असेल, तर मला वाटतं की त्या चळवळीला काहीतरी दिशा असते, नाहीतर ती अशी भरकटल्यासारखं होतं. आणि तुम्ही दुसरा मुद्दा म्हणणार की बाकीच्या साड्या पैठणी सोडून, तर हो. पैठणीचा आपण थोडा उल्लेख केला होता की चंद्रकळा साडी अतिशय साधी साडी होती. चंद्रकळा सुती साडी असायची, त्याच्यावर चांदण्यांची, फुलांची आणि अर्धचंद्राची खडी केली जायची. हम्म. ही महाराष्ट्रातल्या किंवा दक्षिण पश्चिम दख्खन मधल्या कुठल्याही भागात बनलेली असू शकते. फक्त त्याच्यावर चौकडा किंवा रास्ता नसतो. हा. फक्त खडीची बुट्टी असते किंवा मग कर्नाटकी कशिदा त्याच्यावर केलेला असतो. अशा प्रकारचं त्याचं स्वरूप होतं. आणखी दुसऱ्या साड्या म्हणजे आपली इजोड साडी होती विदर्भातली. विदर्भामध्ये साड्यांच्या खूप परंपरा होत्या. हम्म. अगदी आपल्याकडच्या बऱ्याचशा साड्या या काठांवरून ओळखल्या जातात. हम्म. रुई फुल काठी म्हणा, कट्यार काठ साडी म्हणा, ह्या प्रकारे काठांच्या साड्या, या काठांवरून नाव असणाऱ्या साड्या, काही ठिकाणच्या गावाच्या नावावरून, जसं सोलापूरची साडी कोंडी चिक्की साडी होती. आणखी अन्य ठिकाणच्या ह्या त्या त्या ठिकाणच्या अहमदनगरची तांबड फासगी साडी होती. तांबड फासगी आणि तांबड मिराणी अशा तिथे दोन महत्वाच्या साड्या बनायच्या, ज्याचे उल्लेख 15व्या-16व्या शतकापासून सापडतात. त्या अगदी गेल्या शतकापर्यंत तिथे बनायच्या. या सगळ्या परंपरा, नारायणपेठ साडी जरी तेलंगणामध्ये सध्या असली तरी ती मूळच्या मराठी विणकरांनीच ती तिथे विणलेली आहे. कर्नाटकातल्या सुरपूर मधल्या साड्या आहेत, ज्या आत्ताच आम्ही त्याचा अभ्यास करून त्याचं नव्या स्वरूपात आणल्या, त्या सुद्धा ते मराठी विणकरांनीच बनवलेल्या होत्या. मोतीचूर पदराची साडी, हम्म. या अशा अनेक साड्या होत्या. पितांबर साडी होती आपल्याकडची, पैठणीचे अनेक प्रकार होते. हो. ह्या सगळ्यांनीच आपली वस्त्र संस्कृती साकारली गेली होती. हम्म. आणि वस्त्र संस्कृतीचं प्राचीनत्व तुम्ही म्हणताय डोळेझाक करण्यासारखं नाही, असं वाक्य तुमच्या पुस्तकात आहे. पण ते डोळेझाक झालीये असं दिसतं. आपण खरं तर आताच त्या विषयावर बोललो. पण ही डोळेझाक नेमकी म्हणजे काय म्हणू आता, त्याचं नुकसान तुम्ही सांगितलं, पण ती का झाली असं वाटतं आणि काय करता येईल त्यावर? का झाली याचं बरेच अंगाने उत्तर देता येतं. पण एक अगदी सहज लक्षात येण्यासारखं गोष्ट म्हणजे आपल्या अभिव्यक्तीमधला साधेपणा हम्म. आपल्या वस्त्रांमध्ये तसाच आहे. ओके. म्हणजे त्या दिसायला साध्या आहेत त्या साड्या, पण त्या रचना त्याच्या प्रमाणबद्धतेसाठी त्या अतिशय मोलाच्या आहेत. हम्म. आणि त्या साधेपणामुळेच त्यांच्याकडे दुर्लक्ष होत गेलं वर येणाऱ्या काळामध्ये. चौकड्याचे कित्येक प्रकार होते आपल्याकडे, चौकड्यावरून कित्येक साड्या बनल्या, पण त्या चौकडा बनवणं इतकं सोपं नाही. आजकाल तर हम्म. चौकडा बनवणं जास्त अवघड आहे, कारण ते त्याला वेळ लागतो, त्याला तेवढं ते मोजून बनवावं लागतं. तर त्या चौकड्याची एवढी विविधता होती, ही वर्षानुवर्षाच्या प्रयोगांमधून सिद्ध झालेली होती. त्याच्यामध्ये प्रत्येक पिढीनुसार त्याच्यामध्ये काहीतरी फाईननेस येत होता. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या साड्या जर आपण बघायला गेलं तर त्यातल्या प्रमाणबद्धता ही अतिशय महत्वाचा फीचर आहे. हा. पण तो आजकालच्या ग्रँड्युअरच्या जमान्यामध्ये हम्म. तो हरवणार. जोपर्यंत आपण त्याला रिइन्व्हेंट करत नाही म्हणा, किंवा हो. त्याचं आपल्याला स्वतःला महत्व पटवून देत नाही, हो. तितक्या आत्मविश्वासाने आपण पुन्हा ते नेसत नाही, खरंय. तोपर्यंत ते तसंच वाटायचं. तर मला हे एक कारण आहे की साधेपणामुळे त्या गोष्टी झाल्या. आणि एक मराठी माणसाचा एक कुठेतरी एक अंगभूत गुण असतो की नाही, आपल्या स्वतःबद्दल बोलायचं नाही. हम्म. कुठेतरी त्याला कमी आत्मविश्वास पण कारणीभूत असतो, किंवा एक असतं की नाही आपण स्वतःहून काय बोलणार. हा. ह्या स्वभावामुळे पण आपण गप्प बसलोय, त्याच्यामुळे फार बोलण्यात आलं नाही. जुन्या पिढींनी नवे पण आपल्या इतक्या लवकर आदळलं की जुन्या पिढीनी आपल्या नव्या पिढीला त्या गोष्टींचा वारसा सांगितला नाही. ह्या साड्यांबद्दल बोलण्यात आलं नाही की अरे हे
की याचं हे महत्व आहे, इतकं ते हम्म. महत्व आहे. आपल्या काव्यांमधून, लोककाव्यांमधून फार खूप उमटायचं ते. हे हो. सगळ्या औद्योगिकरणाच्या काळानंतर लोककाव्य जिथं बनतायत की नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यातून ह्या गोष्टी कशा सांगणार, त्या कम्युनिकेट कशा होणार. मग त्याच्यामुळे पण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. हो. तसंच तुमच्या पुस्तकांमध्ये ह्या सगळ्या लोकगीतांचा, भारुडांचा, लग्नामधल्या गीतांचा, इथपासून ते विविध म्हणजे ग्रंथांचा असं सगळा तुम्ही उहापोह घेतलाय, संदर्भ घेतलाय. हो, कारण ते आपल्याकडे आता हे आपण जेव्हा दस्तऐवजीकरण म्हणतो तेव्हा कायम आपण ब्रिटिश आपल्या डोळ्यासमोर असतात, की त्यांनी जसं दस्तऐवजीकरण केलेलं आहे. हम्म. अर्थातच ते खूपच शास्त्रीय आणि नियोजनबद्ध आहे आणि आपल्याकडे तशा प्रकारच्या परंपरांचा अभाव आहे. पण आपण या गोष्टींमधून, आपल्या काव्यांमधून, लोककाव्यांमधून ते ती आठवण जागती ठेवलेली आहे. आपल्या म्हणींमधून, उखाण्यांमधून, वस्त्रांचे प्रकार, वस्त्रांच्या प्रथांशी संबंध, वस्त्रांच्या म्हणजे कुठल्या प्रसंगी काय नेसलं जावं, कुठल्या रंगाचं काय महत्व आहे, कुठल्या काठाची साडी, कुठला पदर असतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या रचनांमधून आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. हो. नाहीतर हे राहिलंच नसतं. त्याच्यामुळे खूप मी महत्व देतो आपल्या लोकसाहित्याला. हा. त्याच्यामुळे ह्या परंपरा आपल्यापर्यंत वाहत्या राहिलेल्या आहेत. हो. एक शेवटचा प्रश्न जो आहे, तुम्ही झपूर्झामध्ये क्युरेट केलेलं जे प्रदर्शन आहे, मी खरं तर झपूर्झामध्ये गेले होते इंद्रजित खांबेंचं प्रदर्शन बघायला, पण वेळेअभावी मला ते साड्यांचं प्रदर्शन बघता नाही आलं. बट आय एम शुअर मी लवकरच ते बघीन असं. तर ते क्युरेट केलेलं प्रदर्शन आणि तुम्ही जो मगाशी उल्लेख केला 12ला तुम्ही 12 साली जवळपास 10-12 प्रदर्शनं केली. तिथपासून आत्तापर्यंत गेल्या दशकभरातला तुमच्या प्रदर्शनांचा अनुभव, हा मला थोडं सविस्तर ऐकायला आवडेल, शेवटच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून. हो. म्हणजे या दशकभरातील प्रदर्शनांचं म्हणाल तर जसं मगाशी मी सांगितलं, की मला ज्या गोष्टी आढळल्या त्याच्यानुसार मी कामांमध्ये माझ्या बदल केले. पारंपरिक गोष्टींकडे मी वळलो आणि ह्या वेळेस प्रदर्शनामध्ये 2 प्रकारचे अनुभव आहेत. एक माझ्या रचनांना मिळणारा प्रतिसाद आणि मला बाकीच्या भारताच्या वेगवेगळ्या भागातल्या आणि वेगवेगळ्या रचनाकारांच्या रचनांचा मला आलेला अनुभव. ह्या असा 2 प्रकारे हा ढोबळपणे आपण हा विभागला जाऊ शकतो. तर मला प्रदर्शनांमधून जेव्हा मी दिल्लीला पहिल्यांदा गेलो, तर तिथे आणि अन्य ठिकाणी सुद्धा पण दिल्ली आणि चेन्नई या 2 ठिकाणी जास्त, की तुम्ही सोलापूरचे आहात, तुमची सोलापुरी साड्या कुठे आहेत? हम्म. तुम्ही सोलापूरच्या साड्या तुम्ही आणल्या नाहीत का? तर त्यांना अजून ती आठवण होती. आम्हाला कुणालाही सोलापूरच्या लोकांना आज विचाराल, तर मला नाही वाटत की कुणी सांगू शकेल की सोलापूरला साडी बनायची, काय बनायची आणि काय. पण त्या आठवणी त्यांच्याकडे आहेत. तर ते हम्म. विचारायचे. हम्म. अजूनही विचारतात. पण हा. आम्ही मध्ये तोही आम्ही प्रयोग केला. सोलापूरच्या साड्यांवर थोडंसं म्हणजे नव्याने बनवायचं म्हणजे काय, तर आता सुद्धा त्या काही बनतात अगदी मोजक्या. पण त्याच्यामध्ये रेयॉनचा वापर होतो. तर हम्म. ते धागे काढून आम्ही सुती सगळे वापरून एक कलेक्शन तिथेही बनवलेलं होतं. तर हम्म. हा त्याचा प्रतिसाद होता, की बाहेरून आम्हाला सोलापूरचं कळाल्यामुळं मग आम्ही सोलापूरचं काय आहे हे शोधायला गेलो आणि सोलापूरची माहिती हे घेतली. ह्या एक प्रदर्शन एका ठिकाणी जर मी पहिल्यापासून एक शोरूम किंवा बुटीक असं काही करून बसलो असतो आणि तिथेच जर मला चांगला प्रतिसाद यदाकदाचित मिळाला असता, हम्म. तर मात्र ह्या सगळ्या प्रदर्शनांमधून येणाऱ्या सगळ्या अनुभवांना मुकलो असतो आणि हो. मी आज ज्या प्रकारचं काम करतोय ते करू शकलो नसतो. म्हणजे ओके. स्वतःची ओळख होण्यासाठी बाहेर बघावं लागतं, हम्म. असं मला असंही विधान करावंसं वाटतं. कारण आपण कुठल्या तरी परिप्रेक्ष्यातून बघतो. तर ते मला ती अंतर्दृष्टी या सगळ्या प्रदर्शनांमुळे मिळाली हम्म. आणि भारतातल्या वेगवेगळ्या परंपरा जाणून घेताना तिथले चाललेले प्रयोग म्हणा किंवा तिथले सध्याचे जे काही विणकाम तिथं चाललेलं आहे हे बघायला मिळालं आणि खूप आपल्या वारशाची ओळख होते भारताच्या आणि अतिशय समृद्ध मनातनच वाटायला लागतं. मग हम्म. त्याच्यातून माझा वैयक्तिक संग्रह मी प्रत्येक ठिकाणी काही ना काही विकत घेण्याचा नक्की प्रयत्न करतो. कारण नुसतं त्याचा अभ्यास करून नाही, ते त्याची उलाढाल व्हायला लागते हेही हो. मी जाणून घेतो. हो. आणि फक्त साड्याच असं नाही, वेगवेगळ्या क्राफ्ट मध्ये सुद्धा बघायला मिळतं. कारण काही प्रदर्शनांमधून वेगवेगळे कसब आपल्याला बघायला मिळतात. त्याचा सुद्धा संग्रह आम्ही करतो. हो. महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या वेगवेगळ्या क्राफ्ट मध्ये एखादी वस्तू आपल्याकडे असावी
असं एक तेवढंच माझं एक अम्बिशन जर काही काही असेल तर तसं आहे. बाकी व्यावसायिक अम्बिशन ठेवणारा माझा स्वभाव नाहीये. हो पण ह्या गोष्टी जमा करणे, या गोष्टीमध्ये काहीतरी घडवून घेणे, हा माझा प्रयत्न. म्हणजे ते व्यावसायिकतेसाठी असं नसतं, ते मी स्वतःसाठी काहीतरी त्यातून बनवून घेतो. त्यातून हा संग्रह आम्ही वाढवत नेतो. हे हो सगळं या प्रदर्शनांचं फलित आहे. हो. विनयजी, मला असं वाटतं आता बोलताना असं, की असं काहीतरी वस्त्र संस्कृतीविषयी किंवा साड्यांविषयी कदाचित क्युरेशनचं तुम्ही वर्कशॉप पण घेऊ शकता. म्हणजे माझ्यासारखे अनेक जण असतील ज्यांच्याकडे साड्यांचा संग्रह आहे, पण ते कोणीतरी सांगितलेलं हा प्रकार म्हणून आहे. ते खरं खोटं समजून घेणं किंवा त्याविषयी अधिक कसं समजून घेता येईल हा अभ्यास करणारं पण तुम्ही काहीतरी फ्युचरमध्ये विचार करा अशी विनंती आज करते. असं काही केलं तर आवडेल आम्हाला त्यात सहभागी व्हायला. आणि झपूर्झातल्या प्रदर्शनाविषयी पण. हो, तुम्ही म्हटलं तसं काही वर्कशॉप घ्यायला मलाही आवडेल. नक्की विचार करेन मी त्याबद्दल. झपूर्झामध्ये एक खूप छान संधी मिळाली अजित कथा गाडगिळांमुळे. ते माझं लिखाण वाचत होते. ते म्हटले झपूर्झा संग्रहालय जेव्हा आकार घेत होतं तेव्हा आमचं बोलणं झालं. ते म्हटले तुमच्या काही सूचना असतील तरी सांगा. मी म्हटलं मराठी साड्यांचं फक्त असं काहीच संग्रहालय नाहीये. आता केळकर संग्रहालयामध्ये काही द्वितीय काही साड्या तिथे आहेत, पण त्याशिवाय आपण बघायला गेलं तर ते नाही, तर ते आपण करू शकू. त्यांनाही ती कल्पना फार आवडली. त्यांच्याकडे काही साड्या होत्या, म्हणजे ज्या लोक जर काढायला साड्या आणतात, तर त्या लोकांना त्यांनी तसेच पैसे देऊन साड्या मात्र ठेवून घेतल्या. इतकं एक दुर्मिळ रसिक पण त्यांच्याकडे आहे. त्यांनी त्या साड्या जतन करून ठेवल्या. त्यामुळे त्या पाहिल्या, हा संग्रह आपण वाढवूया म्हणून आम्ही बघता बघता जुन्या पैठण्यांचा एक 350-400 जुन्या पैठण्यांचा संग्रह तयार झाला तिथे. बाकीच्या प्रकारची पण लुगडी जी होती आधीची, वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, त्या पण आम्ही जमवल्या. आता पैठणीचं पहिलं एक प्रदर्शन तिथे केलं. पैठणीची माहिती द्यायचा तिथून प्रयत्न करतो आपण. त्याच्यातल्या सगळ्याच तत्वांचा, निर्मिती तत्वांचा त्याच्यामध्ये समावेश असतो. आणि ज्याच्याने आपल्याला पैठणीची ओळख व्हावी, थोडंसं तंत्र असेल, थोडंसं त्याचे सौंदर्यशास्त्र असेल, काठांचे प्रकार, रंगांचे प्रकार, याविषयी तिथे माहिती देतो. त्याच्यानंतर दुसरं प्रदर्शन झालं हे पश्चिम दख्खन मधल्या वेगवेगळ्या साड्यांचं, ज्या पैठणी सोडून अन्य साड्यांचं, ज्या तशा किमती नाही आहेत, किंवा त्याला ते संग्रहालय मूल्य असं नव्हतं की जे त्याला रिसेल व्हॅल्यू म्हणतात, तसं काही तसं नव्हतं. पण त्या काही कारणांनी जतन झालेल्या आहेत. तर त्याची एक खूप माहिती देणारं, सर्वांगीण माहिती देणारं असं दुसरं एक लुगडं म्हणून प्रदर्शन आपण तिथं केलं. आणि आता तिसरं पुन्हा नवीन ज्या पैठण्या पुन्हा मिळाल्या, नवीन म्हणजे नव्याने आपल्याला मिळालेल्या जुन्या पैठण्या, तर त्या आधीच्या पैठण्यांपेक्षा वेगळ्या पण बऱ्याच पैठण्या आहेत. तर त्याचं हे प्रदर्शन आहे, ज्याच्यामध्ये शिकारखानी पैठणीसारखा एक अत्यंत दुर्मिळ पैठणीचा प्रकार आपल्याला तिथे बघायला मिळतो. पितांबराचे वेगवेगळ्या रंगांचे पितांबर, फक्त पिवळच पितांबर असतं असा एक आपला गैरसमज आहे ना. वेगवेगळ्या रंगांचे पितांबर असतात. त्याचा एक संग्रह आहे. अशी सगळी माहिती द्यायचा पण प्रयत्न केलाय. आणि पैठणीचे उपप्रकार पण आहेत काही ठिकाणी. जसं मूळ पैठणी पैठणला, मग तिथून येवल्याला सुरू झाली, मग हं. पुण्यात आली, मग ती हैदराबादकडे गेली, तेलंगणामध्ये वानपर्ती, आरमूर अशा ठिकाणी गेली. तंजावर पर्यंत या तंत्राचा प्रवास झाला. चंदेरीला पण बनत होतं. तर हे प्रत्येक ठिकाणी आपापली वैशिष्ट्य घेऊन ती डेव्हलप झाली. तर हं. अशा ठिकाणी बुरहानपूरला होता तो प्रकार. तर अशा प्रत्येक ठिकाणच्या साड्या तिथे दाखवायचा आम्ही प्रयत्न केलाय. म्हणजे पैठणीचा प्रवासही आपल्याला त्याच्या अनुषंगाने कळतो. म्हणजे तिथले स्थानिक काय सौंदर्यशास्त्र असेल, ते कसं त्या विणकरांच्या मार्फत त्याच्यामध्ये उमटलंय, हे हं. बघणं फार फार एक आनंदाचा भाग असतो. एक फार मजा वाटते हो, हा सगळा प्रवास. हो. तर झपूर्झा म्हटलं हे असं एक फार हे आहे. सुंदर संग्रहालय आहे. खरं मी शेवटचा हा प्रश्न म्हटला होता, पण क्विक 2 प्रश्न तुम्हाला वेळ असेल तर विचारते. एक नक्की. म्हणजे तरुण पिढी आता जी मुलं शिकतायत समजा टेक्सटाईल असेल किंवा या पुढचं डिझायनिंग दोन्ही विषयांमध्ये. तर डू यू सी एनी होप इन देम की त्यांना या सगळ्या विषयाचा समजून घेणं, अभ्यास करणं आणि मॉडर्निझम आणि ट्रेडिशन याचं संगमाचं काही तिथे तुम्हाला आशा वाटतेय का त्यांच्यामध्ये किंवा असे प्रयत्न कुठे होतायत का? जर भारताच्या परिप्रेक्ष्यात आपण पाहिलं तर बरेच प्रयत्न होत आहेत. ओके. आणि खूप चांगले तरुण ह्याच्यामध्ये येत आहेत. स्वतःची सौंदर्य दृष्टी असेल आणि वारसा असेल याचा सांगड घालतायत. तंत्र असेल, तंत्राशी जराशी तडजोड करावी लागतीये, कारण तसे कसबी कारागीर कमी होत चाललेत. हां. तरीही
तरी खूप चांगल्या प्रकारचं काम होतंय भारतात आजही. ओके. आणि प्रयोग प्रत्येक प्रांतात होत आहेत. अपवाद थोडा महाराष्ट्राचाच आहे. महाराष्ट्रातही मला तरुणांमध्ये ह्या गोष्टीचा उत्साह दिसतो, करण्याची इच्छा दिसते. बरेच लोक भेटतात, संपर्क असतो, कुठे ना कुठे असं कम्युनिकेशन होतं. पण त्याला दोन तिथे अडथळे महत्वाचे येतात. म्हणजे कसबी कारागीर महाराष्ट्रातले फार कमी झालेत. आपण जेव्हा वस्त्रकलेविषयी बोलतोय, हम्म. तर तो एक मोठा अडथळा आहे. आणि दुसरा अर्थात ते एक अजून करिअरचं एक राजमार्ग म्हणून बघितलं जात नाहीये. कारण ते वाटल्याशिवाय आजकालच्या ह्या पैशाला इतकं महत्व आलेल्या काळामध्ये ते होणं जरासं अवघड आहे. पण अन्य ठिकाणी मात्र खूप छान प्रकारे हे होताना दिसतंय. आणि डिझायनिंगचं एक करिअर म्हणून एक आता अर्थातच खूपच जास्त एस्टॅब्लिश झालेलं आहे. आणि कोर टेक्सटाईल मध्ये सुद्धा खूप छान काम होतंय. टेक्सटाईल्स मध्ये आपण फक्त टेक्सटाईल आर्ट, आता पाश्चात्य लोक आपल्या साड्या किंवा वस्त्रांचा काही भाग घेतात किंवा छोटस इन्स्टॉलेशन काहीतरी घेतात आणि ते त्यांच्या भिंतींवर लावतात, घरांमध्ये ठेवतात. आपली लक्झरी अशी आहे की ते आपण अंगावर नेसतो. आपल्याला ते भिंतीवर लावावं असं वाटत नाही, कारण आपल्याला रोजच्या जगण्याचा भाग होतो. पण हो. आज टेक्सटाईल आर्ट बनवणं सुद्धा एक प्रकारे गरज झालेली आहे, कारण तितकं टेक्सटाईल आज आपण भारतीय वस्त्र इतकी वापरत नाही आहोत रोजच्या जगण्यात. तर हो. टेक्सटाईल आर्ट बनवणारे पण खूप कलाकार आपल्याकडे, डिझायनर्स आणि कलाकार तयार होत आहेत. हं. आणि तर त्याच ही सुद्धा करून एक खूप मला तुम्हाला विचारायचं होतं, तुमच्या घरी आम्ही बघितलं की साड्यांचा आर्ट म्हणून पण घरामध्ये खूप सुंदर वापर केलेला आहे. तर तोच शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार होते, की हा नेमका जो प्रकार आहे तो म्हणजे मी कुठे-कुठे प्रदर्शनं किंवा म्हणजे जिथे सांभाळून जतन केलं जातं तिथे बघितलं होतं. पण दैनंदिन आपल्या राहणीमानामध्ये असा जो वापर होतोय, ते अव्हेन्यूज काय आहेत? तोच शेवटचा प्रश्न होता माझा. आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण ह्या गोष्टींचा वापर करू शकतो. जसं तुम्ही आपल्याकडे पाहिलं की कपाटांच्या दारांमध्ये आपण दोन काचांच्या मध्ये सँडविच करून जुन्या साड्यांचे, अप्रतिम साड्यांचे त्याचे नमुने आपण त्याच्यामध्ये लावलेले आहेत. ते जतनही झाले आणि सौंदर्य निर्मिती पण त्याच्याने होते. अशा अनेक ठिकाणी आपण अगदी अगदी विरलेली साडी असेल त्याचाही काहीतरी वापर होऊ शकतो. म्हणजे तितकी एक महत्वाची नसेल आपल्याकडे आणि काही त्याचं स्वरूप अगदी फाटलेली असेल किंवा काय, तर त्याचे ट्रे मध्ये आपण रूपांतर करू शकतो. किंवा आणि अशा फ्रेम्स आपण बनवू शकतो एक कलाकृती म्हणून त्याचा आपल्या इमॅजिनेशन नुसार. आणि हे प्रत्येकाने आपापल्या परीने घरगुती ह्याच्यात करणं सुद्धा तितकं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी डिझायनरवरच अवलंबून राहायला पाहिजे, तसं काहीतरी विकतच आणलं पाहिजे असंही काही नाहीये. आपण आपल्या रोजच्या सजावटीमध्ये सुद्धा याचा खूप चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. जुन्या आपल्याच साड्या आहेत त्या काही टाकून द्यायची गरज नाही. आजकाल कोणी पुन्हा गोधड्या काही होत नाहीत. महाराष्ट्रातल्या म्हणजे ह्या सगळ्या सुती साड्या नष्ट व्हायचं एक कारण होतं, म्हणजे आपण त्या सगळ्या गोधड्यांमध्ये वापरलं. तर त्यांचं ते संग्राह्य मूल्य त्यांचं असेल की त्यांना वाटणं हे ते काही शक्यही नव्हतं. पण आज तुम्हाला तशी काही हे नसताना ह्या साड्या जशा जुन्या होत्या तशा टाकून देऊ नका. त्याचा काहीतरी रिसायकल, रियूज असं काहीतरी व्हावं. आणि हे आपल्या आसपास सतत आपल्याला हे वस्त्रांचं सौंदर्य दिसत राहायला पाहिजे. असं काहीतरी आपण वातावरण केलं तर निश्चित या मराठी जी वस्त्र संस्कृती इतकी प्रगल्भ होती ती टिकून राहायला काहीतरी नक्कीच मदत होईल. येस. थँक यू व्हेरी मच. आणि तुमचं पुस्तक ठेवणं घरात हे देखील त्या सौंदर्यशास्त्राचा भाग आहे. त्यामुळे ही मुलाखत बघणाऱ्या प्रत्येकाला आवाहन आहे की ते पुस्तक विकत घ्या. अर्थातच सरांच्या सगळ्या डिझाईनच्या साड्या आवडल्या तर त्या पण विकत घ्या. आणि पुस्तक वाचा, शेअर करा. ही मुलाखत बघितल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये लिहा किंवा विनय नारकर स्वतःही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत. सो यू कॅन रीच आउट टू हिम. थँक यू वन्स अगेन आणि भेटू पुन्हा लवकरच. थँक्यू सो मच. येस.